तेव्हा बोलतो काय म्हणता पहिला इला आणि म्हणता जेव गेला याच्यावरच घसा सारखा सारखा असा का होता. पहिली बघा पारंपरिक भजनं व्हायची ना तेव्हा म्हणजे पद्धत होती बुवा काय पहिलो बुवा जाय त्याची पहिली बारी. आता टॉर्चचा सगळा झालेला जमाना त्यामुळे कसा होता गाडी पुढे येली ना की खयचो तरी बुवा ना अर्धवट लपून राय माहितीया. पहिले बुवांचे बुवा तसा तू खयच्या झाडी बिळीच नव्हतं ना लपलेला. पण ह्या कधी पहिला जाता सुरुवात कधी करता त्याच्या झाडी मिळत होता की आपल्याला. पहिली बुवा तसंच करी पहिले बुवा काय करी बुवा काहीतरी रव दुसरं बुवा पहिलं गेलो की नंतर पाठ नाही दुसऱ्या बारी तसा याच झाला. म्हणून आज मुद्दाम सांगलंय कारण प्रत्येक वेळेला मीच पहिली बारी सुरुवात करते यार होता आपला. याचा कसा पहिले तुम लढो हम कपडे संभलते हैं असा ह्याचा. म्हणून आज मुद्दाम तुम्हाला सुरुवात करूक सांगले तर लयच कुठं झोंबलो. केंडला काय म्हणता माझाच लाल ते का काय माहित असता काय म्हणता. आणि भरपूर काय ते शेअर मारले बुवा खूप सुंदर शेअर मारलंस त्यामुळे का प्रश्न आहे ते काय ह्याचे त्याचेच होते कॉपी करूची लय सवय ना बुवा. पण बुवा फिल्म बनवायला उजेड लागतो फिल्म बनवायला उजेड लागतो फिल्म बघायला काळोख लागतो फिल्म बनवायला उजेड लागतो फिल्म बघायला काळोख लागतो. आणि तुमच्यासाठी काय पण म्हणायला या मांगवली लोकमवाडी सारखा गाव लागतो. आणि तुमका लयच पेटवल्याने ना काय म्हणता सूर्य कुणाला वाटत नाही डोंगर कुणाला वाटत नाही आणि या गडगेवरची पोरं म्हणता कोणाच्या बापाला घाबरत नाही. खरा सूर्याला दाखवू नको डोंगराला वाकू नको सूर्याला दाखवू नको डोंगराला वाकू नको. आणि या पोरांच्या बुवा लोकमवाडीची पोरांच्या चुकून सुद्धा नादात लागू नको. ना सूर्याला दाखवू नको डोंगराला वाकू नको सूर्याला दाखवू नको डोंगराला वाकू नको. आणि या लोकमवाडीतील गडग्यावरच्या पोरांच्या आवाज नाही देत पुण्य तुमच्यासारखे बुवा मिळाले हेच आमचे पुण्य. पण थांबा मी असं म्हणेन शून्यातून गेले शून्य तुमच्यासारखे रसिकजन मिळाले हेच आमचे बुवांचे पुण्य. कारण एवढा कमी असून सुद्धा बुवा लाखोपेक्षा जास्त लय भारी आहे. तुम्ही भारी नक्की आमची म्हणजे आमच्यापेक्षा तुम्हीच लय पेटलात. तुम्ही नक्की पेटवणार बारी आमची. प्रदीप रामाणे यांकडून 200 रुपयाचं बक्षीस आलेलं. धन्यवाद आभारी आहे. 200 रुपयावरनं आठवला तुझा काय नक्की प्रॉब्लेम काय गो. नाही त्या बिचारा सरपंच दादानी माका 200 रुपये दिले म्हणून काय म्हणता सरपंच म्हणता चढवता म्हणता काय या बुवा. चावट काय बोलणार नाही. आपली मराठी भाषा आहे. वळवळी तशी वळता पळवळी तशी पळता. चांगला असता तर घ्या वाईट असत तर सोडून द्या. कारण बुवा पण 200 रुपये दिल्याने ना मग नंतर दिल्याने म्हणता अगो पण दिल्याने ना दोघींमध्ये भेदभाव केलेली नाही. त्यामुळे
सरपंच कसे एका बाजून नसतो, समजला? ते दोघांका समान समानच बक्षीस देणार आणि समान समानच वागणूक देतो. तुझा आपला काय तर वेगळाच हे ना.